मनाया जा रहा है, तो क्या करना चाहिए? खरं तर आज प्रभू श्रीराम नवमी संपूर्ण देशामध्ये राममय वातावरण झालेलं आहे. आपण बघितलं गेलं तर श्रीराम नवमीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी प्रत्येक गावोगावी जिथे जिथे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे तिथे देखील, जिकडे प्रभू श्रीरामांचं मंदिर नसेल तिकडे देखील अतिशय गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये अतिशय उत्साहाने उल्हासाने पूर्ण गाव एकत्रित येऊन प्रभू श्रीरामांची पालखीमध्ये मिरवणूक करून हा जल्लोष उत्सव रामनवमी उत्सव साजरा करत आहेत. आज आपण बघितलं गेलं तर या भिवंडी तालुक्यातील खांडवळ गाव असेल आणि जांभूळपाडा त्या दोन्ही गावामध्ये आपण बघितलं गेलं तर खूप अतिशय मोठं असं प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे. अनेक वर्षे झाली मी या उत्सवामध्ये सप्ताहामध्ये सामील होतो आणि आम्हाला देखील हा लाभ मिळतो. खरं तर आम्ही आमचं भाग्य समजतो. बघितलं गेलं तर अतिशय प्रचंड हा पूर्ण दोन्ही गाव एकत्रित मिळून हा उत्सव अतिशय उत्साहाने उल्हासाने एकत्रित येऊन गुण्या गोविंदाने प्रभू श्रीरामांचं जन्मोत्सव साजरा करत आहे. बघितलं गेलं तर 4-5 दिवस झाले इकडे हरिनाम सप्ताह देखील सुरू आहे. उद्या मला असं वाटतं की काल्याचं कीर्तन असेल. दरवर्षी हा अतिशय मोठ्या उत्साहाने सर्व गावकरी एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करतात. प्रभू श्रीरामचरणी मी प्रार्थना करेल नतमस्तक होऊन की सर्वांना अतिशय चांगलं असं आरोग्य लाभो, निरोगी असं आयुष्य लाभो आणि उदंड असं आयुष्य लाभो. मी अशी प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना करतो. जय श्रीराम, जय जय श्रीराम.